थकल्यावर आणि कंटाळल्यावर एकच उत्तर, मॅगी बनवून खाऊया. तर मॅगीसाठी इथे काही साहित्य घेतलेलं आहे. गाजर, कांदा, टोमॅटो, वाटाणा आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. याचबरोबर इथे मॅगीचे पॅकेट्ससुद्धा घेतलेले आहेत. यांनी मसाल्यामध्ये मॅगी मसाला, हळद पावडर आणि 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. जो कांदा कट केलेला आहे तो टाकून घेते आणि हा कांदा अगदी 2 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. कांदा हलका असा मऊ झाला की जे आपण जिन्नस कट करून घेतलेला आहे ते टाकून घेऊया आणि हे सुद्धा आपल्याला अगदी 2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मग अगदी मऊ होईपर्यंत परतून घेतले की त्यामध्ये आपल्याला यानंतर मॅगी मसाला तसेच लाल तिखट आणि हळद पावडर हे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी मसाले टाकून घेते. तर हे मसालेसुद्धा मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी टाकूया. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया. तर इथे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि इथे मी मॅगीचे जे पॅकेट्स आहेत ते खोलून ठेवलेले आहेत आणि एक उकळी फुटायला लागली की हे मॅगी आपण त्यामध्ये टाकूया आणि इथे बघू शकता उकळीसुद्धा फुटायला लागलेली आहे. तर हे मॅगी मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया परत एकदा आणि ह्यावरती झाकण ठेवून एक लो फ्लेमवरती 5 मिनिट ठेवूया. आता झाकण ठेवलेलं आहे तुम्ही आणि ते बघू शकता खूप छान ही सुंदर अशी मॅगी बनवून तयार झालेली आहे आणि ते काढून दाखवते. गरमागरम मॅगी खाण्याची मजाच वेगळी आहे. तुम्हाला कशी वाटली मॅगीची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा.